कथा ही गोवर्धन पर्वताची, श्रीकृष्ण आणि इंद्रदेवाची. एक दिवस वृंदावन मध्ये पाण्याचा अकाळ पडतो. नद्या नाले सुकून जातात. पाऊस यावा म्हणून इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी सगळे वृंदावनवासी एकत्र येतात आणि पूजेची सुरुवात करतात. यज्ञ केला जातो. सगळे गावकरी यज्ञ करून इंद्रदेवतेची प्रार्थना करतात. हे सगळे कृष्ण पाहत असतो. तो जाऊन नंदबाबांना सांगतो, बाबा, हे गावकरी यज्ञ का करतात? यज्ञ केल्याने खरोखर पाऊस पडेल का? कृष्णा, होय, यज्ञ केल्याने इंद्रदेव प्रसन्न होईल आणि तो पाऊस पाडेल. त्यामुळे नद्या नाले भरून जातील, शेत डोळू लागतील. परंतु बाबा, पावसासाठी इंद्रदेवाला प्रसन्न करण्याची काय गरज आहे? अरे कृष्णा, इंद्राला प्रसन्न करण्यासाठी दरवर्षी यज्ञ केला जातो. तशी पद्धतच आहे. त्यामुळे पाऊस पडतो. नद्या नाले भरल्यामुळे आपली शेती होते. पण बाबा, ते तर त्यांना भगवान विष्णूच्या आदेशाचे पालन करावेच लागते आणि ते त्यांचे कार्य आहे आणि तो त्यांचा धर्म सुद्धा आहे. कृष्णा, तुला समजत नाही बाळा. बाबा, मी तुम्हाला समजावू पाहतो, पण तुम्ही समजूनच घेत नाही. बाबा, खरं तर आपण पृथ्वीची पूजा केली पाहिजे. ती आपल्याला धनधान्य देते. आणि गोवर्धन पर्वताची देखील पूजा केली पाहिजे, कारण आपली गाई वासरे गोवर्धन पर्वतावर चरायला नेतात. त्यामुळे आपल्याला दूध मिळते आणि त्यावर आपली उपजीविका चालते. आपल्याला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व गोष्टी आपल्याला गोवर्धन पर्वतामुळे मिळतात. नंदबाबा, कृष्ण बरोबर बोलतो. आपल्याला पावसासाठी वेगळं यज्ञ करायची गरज नाही. आपण सर्वांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. गोवर्धन पर्वत आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. पर्वतावर आपल्या गायी चरतात, त्यामुळे आपल्याला दूध मिळते. पर्वताच्या पाण्यामुळे आपली शेती होते. आपल्याला प्यायला पाणी मिळतं. गावकऱ्यांनो, आता तुम्ही सांगा, हे सगळं इंद्रदेव देतो का? नाही ना, हे सगळं गोवर्धन पर्वत देतो. म्हणून आपण पर्वताची पूजा केली पाहिजे. कृष्णाचं म्हणणं गावकऱ्यांना पटतं. सगळे गावकरी गोवर्धन पर्वताची पूजा करतात व त्याचा जय जयकार करतात. ही बातमी इंद्राला कळते. इंद्र म्हणतो, माझी पूजा न करता त्या पर्वताची पूजा करतो. हे होऊन देवता, पवन देवता, मी तुम्हाला आदेश देतोय, वृंदावनात अतिवृष्टी कर, वादळ वारा सरळ झाडे उन्मळून जातात. ते वाच, हे लढाची माझ्या शरीरात. पूर येतो, वादळ येते, झाडे उन्मळून पडतात. गावकरी भयभीत होतात आणि गावकरी कृष्णाला सांगतात, कृष्णा, यातून तूच आम्हाला वाचव. कृष्णा म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका. इंद्र आपले काहीच बिघडवू शकत नाही. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. काय ते मी बघून घेतो. असे सांगून कृष्ण धरणीवर आपली करंगळी ठेवतो. तेवढ्या धरणी दुभगते आणि कृष्ण त्यात उडी मारतो. गावकऱ्यांना वाटते धरणी मातेने कृष्णाला गिळले. तेवढ्या कृष्ण आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलतो